शहराच्या रस्त्यावरून जाताना आपल्या कानावर सतत एक आवाज पडत असतो, पीप पीप हॉर्न. असं वाटतं की हा आपल्या रोजच्या प्रवासाचा एक अविभाज्य भागच बनलाय. पण खरंच हा फक्त एक आवाज आहे की यामागे एक मोठा न दिसणारा धोका दडलेला आहे? चला आज आपण या हॉर्नच्या आवाजामागचं सत्य जाणून घेऊया. कधी विचार केलाय की आपण सहजपणे वाजवलेल्या त्या हॉर्नची खरी किंमत काय असू शकते? नाही, हा फक्त काही क्षणांचा त्रास नाहीये. याची एक मोठी किंमत आहे जी आपलं आरोग्य आणि आपला समाज मोजत असतो. आणि ही किंमत आपल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे. तर मग ही किंमत नेमकी आहे तरी काय? याची सुरुवात होते थेट आपल्या आरोग्यापासून. हॉर्नचा आवाज म्हणजे फक्त ध्वनी प्रदूषण नाही, तर तो आपल्या आरोग्यावर होणारा एक प्रकारचा हल्लाच आहे. पाहूया याचे आपल्या शरीरावर आणि मनावर नेमके काय परिणाम होतात. ही यादी बघून खरंच काळजी वाटायला लागते. साध्या वाटणाऱ्या चिडचिडेपणापासून सुरुवात होते आणि गोष्ट उच्च रक्तदाब, हृदयविकारापर्यंत पोहोचते. इतकंच नाही तर या सततच्या आवाजाने कायमस्वरूपी बहिरेपणाही येऊ शकतो. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर होतो. लहान मुलांमध्ये बौद्धिक कमजोरी आणि अगदी गर्भातल्या बाळांवर सुद्धा याचे गंभीर परिणाम होतात. या एका मुद्द्यावर जरा थांबूया आणि विचार करूया. जे बाळ अजून जन्मालाही आलेलं नाहीये त्याच्यावर या कर्कश आवाजाचा किती खोलवर परिणाम होत असेल. म्हणजे हा प्रश्न फक्त आपल्या आरोग्याचा नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्याचा आहे. ही एक अशी किंमत आहे जी आपण भविष्याला चुकवायला लावत आहोत. आरोग्याचं नुकसान तर आहेच, पण थांबा, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? विनाकारण हॉर्न वाजवणं हे कायद्याने गुन्हा आहे. हो, ही फक्त एक वाईट सवय किंवा असभ्यता नाहीये. चला याची कायदेशीर बाजूही समजून घेऊया. हो, हे अगदी खरं आहे. आपल्या कायद्यानुसार सतत आणि विनाकारण हॉर्न वाजवणं हा एक गुन्हा मानला जातो. आपण याकडे फक्त एक सवय म्हणून पाहतो, पण कायद्याच्या नजरेत हे नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे पुढच्या वेळी हॉर्नवर हात ठेवण्याआधी हा विचार नक्की करायला हवा. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो, पण चांगली बातमी ही आहे की यावरचे उपाय खूप सोपे आहेत आणि ते आपल्याच हातात आहेत. काही साध्या सोप्या सवयी लावून आपण एक स्मार्ट ड्रायव्हर बनू शकतो आणि आपल्या शहराला अधिक शांत बनवण्यात मदत करू शकतो. जरा विचार करा, ट्रॅफिक जॅम किंवा लाल सिग्नलवर हॉर्न वाजवून खरंच काय होतं? गाडी काही पुढे जात नाही, उलट गोंधळ आणि चिडचिड मात्र वाढते. त्याऐवजी जसं या स्लाइडवर दाखवलंय, आपल्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा. मग अचानक ब्रेक लावण्याची किंवा हॉर्न वाजवण्याची गरजच पडणार नाही. हीच तर आहे स्मार्ट ड्रायव्हिंगची पहिली सवय. आता दुसरी सवय, ओव्हरटेक करताना हॉर्न वाजवायचा. त्याऐवजी एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे, समोरच्या गाडीपासून एक सुरक्षित अंतर ठेवा. यामुळे तुम्हाला ओव्हरटेक करायला सहज जागाही मिळेल आणि हॉर्न वाजवून कोणाला घाबरवण्याची किंवा त्रास देण्याची गरजही भासणार नाही. सुरक्षित अंतर म्हणजे शांत आणि सुरक्षित प्रवास. मग प्रश्न येतो की हॉर्न कधी वाजवायचा? तर कायद्यानुसार फक्त आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीत, म्हणजे धोक्याची शक्यता असताना, जसं की एखादं वाहन रिव्हर्स येत असेल किंवा धोकादायक वळणावर समोरून येणारं वाहन दिसत नसेल, तर अशा वेळी चालकाला सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर करणं योग्य आहे. शेवटी हा प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या सवयीचा नाही, तर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक जबाबदारीचा आहे. आपलं शहर कसं असावं हे आपण सगळे मिळून ठरवत असतो. जर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर आपण एकत्र येऊन एक शांत आणि निरोगी भविष्य नक्कीच घडवू शकतो. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि खूप काही सांगून जातं. आपण हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाबद्दल नेहमीच बोलतो, पण ध्वनी प्रदूषण हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा आहे. गोंगाट हे एक प्रदूषण आहे आणि या 21व्या शतकात प्रदूषण करणं हा एक अपराध आहे. म्हणूनच संदेश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. हॉर्नचा अनावश्यक वापर टाळा आणि आपले शहर शांत ठेवण्यास मदत करा. ही आपल्या शहरासाठी आणि पर्यायाने आपल्या स्वतःसाठी एक खूप मोठी आणि चांगली गोष्ट ठरेल. तर आता खरा प्रश्न हा आहे की ही जबाबदारी घेण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का? आपल्या सवयींमध्ये एक छोटासा बदल करून आपल्या शहराला एक चांगली शांततेची भेट देण्यासाठी आपण तयार आहोत का? यावर नक्की विचार करा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.